हॅलो नमस्कार, स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचे नवीन ब्लॉग चॅनलमध्ये. सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर आज आहे आज आहे होळी आणि होळीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तसंच तुम्हाला होळी आणि धुलिवंदन म्हणजे कलर खेळण्याच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा, कारण की 2 दिवसाचे ब्लॉग येत आहे तुम्हाला. तर बघा, उन्हाळा चालू झाला आहे तर मस्तपैकी छान मी मटका घेऊन आली आणि आज सण आहे त्यामुळे मग सकाळी सकाळी नाश्ते वगैरे करून घेतले. तर स्वयंपाक मी काही बनवला नाही, कारण की स्वयंपाक मी दुपारी 2 वाजता लागणार आहे पुरणपोळीच्या स्वयंपाकाला. तोपर्यंत एक ब्लाऊज कटिंग करून घेतले, डिझायनरच ब्लाऊज होते हे. त्यानंतर दुपारी 2ला मी स्वयंपाकाला लागली. येथे पुरणाची डाळ टाकली, कटाच्या आमटीचा मसाला काढून घेतला आणि आज जेमतेम 5 ते 6 पुरणपोळ्यांचं मी पुरण टाकलेलं आहे, कारण की आमच्या घरामध्ये जास्त पुरणपोळी कोणी खात नाही. तर त्यामुळे मग मी आणि नैवेद्याला तर आपल्याला पुरणपोळीच करावी लागते, त्यामुळे 2-4 का होईना मी केल्या. पुरणपोळी झाल्यानंतर आम्ही खाली गेलो होळीची पूजा करायला, होळीला नैवेद्य दाखवायला. त्यानंतर आम्ही नारळ फोडले, वरती आलो. आज पौर्णिमेला होळीला नारळ फोडत असतो आम्ही. त्यानंतर वरती आलो, जेवण केले आणि जेवणात बघा आज किती मेनू आहे. मी तर सार भात पुरणपोळी बनवलेली होती आणि मम्मीने पण खीर, पुरी, भजे, कुरडई, पापड असं काही स्वयंपाक बनवलेला होता. तर मम्मीने ते देखील मला वाढून दिलेले होते. तर भरपूर असा स्वयंपाक झालेला होता आज. आणि बघा, दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे धुलिवंदनच्या दिवशी सकाळीच 7:30लाच मुलं रंग खेळायला बाहेर आलेले होते. आणि आज आमचा आदू नव्हता घरी, नाहीतर आमचा आदू देखील सकाळपासूनच कलर खेळायला उठतो. त्यानंतर मग आम्ही आज अनुला पण जॉब होता, त्यामुळे आम्ही कुठेच गेलो नाही कलर खेळायला. मग 10-10:30ला सोनालीचे भाऊ, सोनालीच्या मामाचे मुलं हे सगळे आले रंग लावायला आम्हाला. आणि बघा, तुम्हाला हाय करताय सगळेजण. हॅपी होली सगळ्यांना. हॅपी होली राहिली. तर हे आमची फॅमिली आहे आणि सोनालीचे भाऊ जे आहेत ना, खूप कॉमेडी, खूप मजाक मस्ती करतात. सगळेजण एकत्र आल्यावर आम्ही ना खूप मस्ती करतो. आणि आकाशचा स्वभाव खूपच छान आहे, त्यामुळे तो सर्वांनाच आवडतो आणि सर्वांचाच लाडका आहे. आणि तो आला की सगळ्यांना एकत्र आणत असतो. आणि सोनालीचे इथे 2-3 मामा राहतात, तर प्रत्येकाच्या घरी एक स्टॉप घेत परत तिचे काका देखील राहतात, तर सगळ्यांच्या घरी स्टॉप घेऊन हॅपी गुढीपाडवा. हॅपी महाशिवरात्री. तर बघितलं ना, किती कॉमेडी असतात, खूप हसवतात, खूप एन्जॉय करतात. आणि हे आले की सगळ्यांना छान वाटतं. आम्ही अशी एकत्र ट्रिप देखील काढत असतो, तुम्ही तर आपल्या चॅनलवर बघतच असाल. तर त्यांनी कलर लावून गेले. त्यानंतर आमचा आदू नव्हता, तर आमच्या आदूच्या रंगपंचमीचे क्लिप देखील जोडत आहे मी इथे. तर बघितलं का, आमच्या आदूचे किती थाट आहे मामाच्या घरी. मस्त त्याच्यासाठी इतके कलर पाण्यात कालवून ठेवले, पिचकाऱ्या आणल्या आणि मामा, आजी, बाबा खूप लाड करतात त्याचा. तर तिकडे कसं फिरायला, खेळायला मुलांना छान स्पेस आहे, त्यामुळे मग तो तिकडे जाण्यासाठी जास्त उत्सुक असतो. आणि त्याला 2 दिवस सुट्ट्या देखील होतात, त्यामुळे मग त्याची रंगपंचमी तिकडेच झाली. तर बघा कसा खेळतोय रंग. माझी मावास इथं खूप उड्या मारल्या असत्या.
रंग खेळून झाल्यानंतर मग आंघोळी वगैरे केल्या. त्यानंतर मग रात्रीची पुरणपोळी मस्त तव्यावरती कडक गरम करून मी खाल्ली. त्यानंतर मला एक शॉर्ट देखील अपलोड करायची होती, तर त्यासाठी ना मी हे आयुर्वेदिक तेल बनवलेलं होतं. तर माझे केस ना खूप गळत होते, त्यामुळे मी 1 महिना हे तेल वापरून बघितले आणि मला त्याचा रिझल्ट छान आला, म्हणून ही रेसिपी मी टाकलेली आहे. तुम्ही देखील रेसिपी बघू शकता. तर असं तेल बनवलं. तर कसा वाटला आजचा व्लॉग? आवडला असेल तर लाईक ज़रूर करा. तोपर्यंत बाय बाय.